सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचे पालिकेला निवेदन. 15 दिवसात मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. शहरातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी पालिकेच्या मुख्याधिकारी व प्रशासक टीना गवळी यांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. मागण्या 15 दिवसात पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. सकाळी 11 वाजता क्रांती चौकात जमलेल्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पालिका कार्यालय गाठले. यावेळी संतोष जाधव म्हणाले, प्रशासनाच्या काळात शहरात नागरिकांच्या अपेक्षेप्रमाणे विकास झाला नाही. शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा, वाढती भटक्या कुत्र्यांची समस्या, स्वच्छतेतील असमानता, वारंवार होणारे कुत्र्याचे हल्ले तसेच विद्युत विभागाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून तातडीने उपाययोजना करावी, अन्यथा मोठ्या प्रमाणावर मोर्चे, उपोषणे अशी आंदोलने केली जातील असा इशारा त्यांनी दिला. निवेदन स्वीकारण्यावरून काही काळ आंदोलनकर्ते आणि पोलीस प्रशासनात किरकोळ खटके उडाले. मात्र पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी मध्यस्थी करून शांततेत चर्चा घडवून आणली आणि अखेर आंदोलनकर्त्यांनी मुख्याधिकारी गवळी यांना निवेदन दिले. निवेदनात विशेषतः शिरोळ मार्गावरील पालिकेने उभारलेल्या फुटपाथवरील अतिक्रमण, खाद्यपदार्थाच्या गाड्यामुळे होणारी वाहतूक कोंडी यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. फुटपाथ नागरिकांसाठी आहे की व्यावसायिकांसाठी असा प्रश्न उपस्थित करत संतोष जाधव यांनी प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला. सर्वपक्षीय जयसिंगपूर बचाव कृती समिती जयसिंगपूरच्या वतीनं आम्ही आज सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते या जयसिंगपूर नगर परिषद या ठिकाणी आम्ही एकत्र आलो आहे निवेदन देण्यासाठी. जयसिंगपूर बचाव कृती समितीचे मुद्दे जयसिंगपूर नगरीमध्ये होणारी घाण व रस्त्याच्या बाजूला अतिक्रमण, त्याचबरोबर बस स्टँड परिसरातील सगळे गुटखा विक्रेते वगैरे हे सगळे दुकानं आणि मुठभर लोकांसाठी जयसिंगपूरमध्ये चाललेलं हे राजकारण, याच्या विरोधामध्ये आम्ही हा जयसिंगपूर बचाव कृती समितीचा विषय आम्ही घेऊन सर्वजण इथे एकत्र आलो आहे. आणि मुख्याधिकाऱ्यांना आता आम्ही निवेदन देण्यासाठी इथं जमलेलं असताना मुख्याधिकारी निवेदन स्वीकारत नाहीत. मुख्याधिकाऱ्यांच्या धोरणामुळं जयसिंगपूरची पूर्णतः वाट लागलेली आहे आणि तरीसुद्धा त्यांच्यामध्ये बदल व्हायची शक्यता कमीच दिसते. त्यामुळं आम्ही मोठे आंदोलन करण्याच्या पवित्र्यात इथं या ठिकाणी जमलेलं आहे आणि आत्ता आम्ही 15 दिवसाची मुदत घालून या ठिकाणी निवेदन देण्याचा प्रयत्न करतोय. पण आमच्या मागण्या मान्य न झाल्यास मोठ्या प्रमाणात जन आंदोलन उभा करून अगदी मोठ्या संख्येनं इथं एकत्र येऊन आम्ही प्रशासनाला धारेवर धरू व त्याच्या पलीकडे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला पूर्णतः प्रशासन जबाबदार असेल. यावेळी संतोष जाधव, राजेंद्र दायंगडे, शैलेश आडके, बंडा मिनियार, रोहित बागडी, आशिष मोरे, शंकर नाळे, सुनील ताडे, सुनील शर्मा, योगेश अंधारे, भीमराव हडपत, अजित पवार, नितीन देसाई, पंकज गुरव, महेश स्वामी, स्वप्नील कांबळे, शशिकांत नलवडे यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.